म्हणजे तुला 10वीला 12वीला चांगले मार्क्स मिळाले नाहीत म्हणून तू उद्योजक होतोय. तर खरं तर उद्योजक असा नसतो. म्हणजे आपण जर का म्हटलं अगदी टाटा असतील किंवा अंबानी असतील, बिर्ला असतील, अदानी असतील, हे जे काही सगळे मोठे उद्योजक आहेत, हे लोकांना एम्प्लॉयबिलिटी उपलब्ध करून देतात. म्हणजे ते एम्प्लॉयबल बनवतात लोकांना. त्यांच्याकडे इंजिनियर्स, त्यांच्याकडे डिझायनर्स काम करतात. तर आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये पण ही क्षमता आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पण ही क्षमता आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे, की ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करताना कुठलंही एकच काम करून चालत नाही. तर समोरच्या ग्राहकाला जी सेवा हवी आहे, ती त्याला आपल्याला द्यावी लागते. म्हणजे आपल्याला मल्टी स्किल असेल तर हे नाही तर ते, ते नाही तर हे, असं आपल्याला मिळवता येतं. त्यामुळं मला जेव्हा लोकं विचारतात, की तुझा व्यवसाय आहे का? तर मी आहे कुठला आहे? तर मी त्यांना सांगतो, की माझे 4-5 व्यवसाय आहेत. तुम्हाला कुठला हवा आहे तो सांगा. म्हणजे हे काय झालं, हे परत एकदा टाटा मीठ पण विकतं आणि टाटा गाडी पण विकतं असं झालं. फक्त हा जो राजेश आहे, हा त्याच्या पातळीला छोटा व्यावसायिक आहे आणि टाटा ही मल्टीनॅशनल मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे.